पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आज एनडीएच्या घटक पक्षांची बैठक। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतरची सत्ताधारी पक्षाची पहिलीच बैठक। फडणवीस शिंदेंसह अजित पवार सुद्धा सहभागी होणार। पहलगाम हल्ल्याच्या संबंधी भाजपच्या आणखी एका नेत्यानं तोडले अकलेचे तारे। महिलांमध्ये योद्ध्याची भावना नव्हती म्हणून 26 जणांचा बळी गेल्याचं वक्तव्य। राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडांनी दाखवली असंवेदनशीलता। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ कतारमध्ये दाखल, तर द्रमुकच्या खासदार कनिमोळींचं शिष्टमंडळ मॉस्कोमध्ये पोहोचलं। भारतीय राजदूतांकडून शिष्टमंडळाचं स्वागत। भारताच्या शिष्टमंडळाकडून बहरीनमध्ये पाकिस्तानच्या कारनाम्यांचा पर्दाफाश। पाकिस्तानने पोसलेल्या आणि आयसिसच्या दहशतवाद्यांमध्ये फरक नाही, खासदार ओवेसींनी आणून दिलं निदर्शनास। पाकिस्तानचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा समोर। भारतानं धूळ चारल्यानंतर सुद्धा सरकारकडून आनंदोत्सव साजरा। फील्ड मार्शल मुनीर यांची डिनर डिप्लोमसी। शहाबाज शरीफ आणि राष्ट्रपती झरदारींची उपस्थिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। सकाळी 9:30 वाजता उपराजधानी नागपूरमध्ये दाखल होणार, तर उद्या नागपूरसह नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित। मंत्रिमंडळाची घोषणा होत असताना वाट बघत बसलो, मात्र संधी मिळाली नाही, भुजबळ यांनी व्यक्त केली खंत। अजित पवारांशी अबोला धरला होता, असंही एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये उत्तर। धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार, छगन भुजबळ यांचं मोठं विधान। सरकार लाडक्या बहिणीमुळे नाही तर ओबीसींमुळे आल्याचाही दावा। हगवणे कुटुंबियांना हुंड्यामध्ये मिळालेले आणखी काही साहित्य जप्त। एन्डेव्हर कार, चांदीच्या भांड्यांचाही समावेश। सुशील आणि शशांकचं पिस्तूल सुद्धा पोलिसांच्या ताब्यात। वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखवणाऱ्या निलेश चव्हाण सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा फरार। बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवरती आणखी एक गुन्हा दाखल। घरामधून लॅपटॉप सुद्धा जप्त। देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढण्याची शक्यता। ठाण्यामध्ये 21 वर्षांच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू, तर बंगळुरूमध्ये 84 वर्ष वृद्ध दगावला। केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूननं व्यापून टाकलं। सलग दुसऱ्या वर्षी केरळसोबत ईशान्य भारतामध्ये सुद्धा एकाच वेळी मान्सूनची वर्दी। महाराष्ट्रामधल्या कोकण किनारपट्टीला पुढल्या 7 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा। डोनाल्ड ट्रम्प यांची आता ॲपलच्या नंतर सॅमसंगला सुद्धा धमकी। भारतामध्ये स्मार्टफोनचं उत्पादन केल्यास 25% टॅरिफ लावण्याचा इशारा। टॅरिफ स्ट्राईकचा फटका भारताला बसण्याची शक्यता। नमस्कार, सुप्रभात। मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत।